प्रिव्हेंटिव्ह. आयुर्वेद हा फक्त क्युरेटिव्ह साठी काम करत नाही. आयुर्वेदाच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अथा तो दीर्घम जीविती अध्याय. तुम्ही दीर्घ म्हणजे 100 वर्ष जगण्याचं आणि तेही निरोगी जगण्याकरता आयुर्वेद आहे. सो माझा क्युरेटिव्ह पेक्षा प्रिव्हेंटिव्ह कडे जास्त फोकस आहे. सो प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण दिनचर्या, दॅट इज डेली रुटीन, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर उपयोग होऊ शकतो यावरती आम्ही आता ऋषिकेश सरांसोबत कोर्सेस डेव्हलप करतो आहोत. जस्ट ॲट 99 रुपीज डेली रुटीन विथ आयुर्वेदा. ऋतुचर्या म्हणजे सीझनल ट्रान्झिशन्स होत असतात. फॉर एक्झाम्पल आता कोजागिरी आहे. कोजागिरीमध्ये सीझनल ट्रान्झिशन नुसार आयुर्वेदामध्ये 3 वात, पित्त, कफ असे 3 दोष सांगितलेले आहेत. सो पित्त हे वाढतं ऑक्टोबर हीट मध्ये, तर कोजागिरीमध्ये आपण दूध पितो. आता मिसळपावच्या पार्ट्या करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण ते दूध आहे त्या पित्ताचं श्रेष्ठ औषध आहे. म्हणजे आपली संस्कृती जी आहे ती आपल्याला शिकवतीये आरोग्य कसं चांगलं ठेवायचं. हेच असं गुढीपाडव्याला सुद्धा असतं. गुढीपाडव्याला आपण कडुनिंब खातो कारण गुढीपाडव्यामध्ये थंडीत साचलेला कफ हा वितळतो. कडुनिंब हे त्या कफाचं औषध आहे. ओके, असं संस्कृती म्हणजे मी हे प्रत्येक सणांबद्दल तुम्हाला सांगू शकते. पण